आवाज नाही आज जे आहे शबीर अहमद अन्सारी हे गेले 40-45 वर्ष या ओबीसीसाठी काम करतायत, विशेषतः मुस्लिम ओबीसीसाठी। आणि मंडल आयोग जो आहे भारत सरकारने स्वीकारला त्यानंतर मुस्लिम धर्मातील जे ओबीसी आहेत, उदाहरणार्थ इथे कासार आहेत तर तिथे मणियार आहेत, इथे खाटीक आहेत तर तिकडे कुरेशी आहेत, तिकडे माली आहेत तर तिकडे भगवान आहेत। तर असा फार मोठा समाज जो आहे हा मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा आहे। तर त्यांना आरक्षण मिळण्यासाठी ते काम करतात आणि त्यावेळेला मुस्लिम धर्माच्या काही धर्मगुरूंनी सुद्धा विरोध केला होता की आमच्यामध्ये जे आहेत असे काही जातीभीती नाही। परंतु त्यावेळेला त्यांनी जे आहे शिव्या शाप खाऊन जिल्ह्यात जाऊन जे आहे मुस्लिम समाजातील लोकांचं जे आहे प्रबोधन केलं आणि त्यांना सुद्धा आरक्षण मिळवून दिलं। त्याच्यामध्ये स्वर्गीय दिलीप कुमार साहेब फार मोठे कलाकार, त्यांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर जे आहे सहभाग घेतलेला होता। 15-16 तारखेला अधिवेशन पार पडते, कायदा होण्याची शक्यता आहे। असं आहे ना की आमचं म्हणणं पहिल्यापासून हेच आहे की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या। आता वेगळं आरक्षण देण्याचा जो कार्यक्रम जो आहे या शुक्रे आयोगाच्या माध्यमातून होतो आहे, त्याला कायद्याचं स्वरूप देण्याचं काम कदाचित 15-16 फेब्रुवारीला खास अधिवेशन घेऊन करण्यात येणार आहे। आमचं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे ते करा, पण कृपा करून जे खोटे कुणबी वगैरे जे आहेत ओबीसी मध्ये घुसवलेले आहेत त्यांना जे आहे ओबीसीच्या ऐवजी त्यांना वेगळ्या आरक्षणामध्ये टाका। विशेष अधिवेशनात तुम्ही सहभागी व्हाल, सरकारचा भाग म्हणून त्यात तुम्ही हा मुद्दा मांडणार। आता तुमच्यातर्फे मांडणार मग तिकडे मांडणारच ना। सर्वे आलेला आहे, नाशिक जिल्ह्यात 106 जागा दाखवत आहेत, तर भाजप आणि एनडीएला 366 जागा दाखवत आहेत। मुझे नहीं मालूम क्या। भुजबळ साहेब, मनोज जरांगे पाटील आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे, तर त्यांनी 10 तारखेच्या नंतर सरकारला पुन्हा अल्टिमेटम दिलेला आहे की त्याला काय नाही, तो असं आहे ना, जरांगे पाटील म्हणजे स्वतःला काय समजतो आणि काय नाही, प्रत्येक अल्टिमेटम काय इथे काय लोकशाही आहे का काय हुकुमशाही चाललेला आहे? लोक काम करतात। छगन भुजबळ हे राजीनामा देणारे नाहीत, राजीनामा घेणारे नेते आहेत जरांगे पाटील। त्या जरांगेला म्हणा जा ना, विचार तुम्ही त्या एकनाथराव शिंदे मुख्यमंत्र्यांवर त्यांचं ऐकता ना, त्यांना विचारा काय झालं ते। मधल्या काळात तुम्ही नाभिक समाजाची जे मधल्या काळात अहो ते चुकत होते। काल सांगितलं ना, काल नाभिक समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत तेवढ्या सगळ्या संघटनांनी जे आहेत पत्रकं काढून सांगितलं की आम्ही मिटिंगला रॅलीला हजर होतो आणि भुजबळ साहेब असं कधी म्हणालेले नाहीत की सगळ्याच महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा जो आहे नाभिक समाजाने मराठा समाजावर बहिष्कार दाखवावा आणि असं कुठेही ते म्हणाले नाहीत। एका गावामध्ये एका नाभिक समाजाच्या माणसाने त्या मोबाईलवर काय म्हणतात त्याला ते काही पोस्ट टाकली, त्याच्यामुळे तिथल्या गावातील मराठा समाजाने असा आदेश काढला की या दुकानामध्ये केस कापायचे नाही। तेव्हा मी म्हटलं की असा जर बहिष्कार तुम्ही एकावर टाकत असेल तर बाकीच्या नाभिक बंधू जे असतील त्या गावातले मग त्यांनी सुद्धा सांगावं की तुम्ही जर त्याच्यावर बहिष्कार टाकला तर मग आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू। आणि हे सगळ्यांनी मान्य केलं। सगळ्या ज्या संघटना आहेत त्यांनी काल पत्रकं सुद्धा काढली, पण 1-2 जे खोडसाळ लोक होते त्यांनी दहचा मा करून जे आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण निर्माण केलं की सगळ्या मराठ्यांचा अपमान झाला, सगळ्या नाभिकांना आदेश देण्यात आला। हे असं नाही, तो फक्त एका गावापुरता प्रश्न होता। नेमकं कोणतं होतं, त्याचं काही नाव वगैरे आहे का?
पाथर्डीच्या कुठलं तरी ते गाव. रोहित पवार असं म्हणतात की रोहित पवार यांचं चिन्ह आणि पक्ष काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही नावासोबत आलेलो आहेत. शरदचंद्र पवार साहेब यांच्या नावासोबत आम्ही पुन्हा नव्यानं आलेलो आहोत. रोहित पवार असं म्हणतात की पक्ष आणि चिन्ह काढून घेतल्यानंतर पुन्हा आम्ही शरद पवार यांच्या नावासोबत आलेलो आहोत. कसं पाहता? मला एक सिनेमा आठवतो. आता जर समजा अमिताभ बच्चन आणि शशी कपूर इथे असते तर अमिताभ बच्चन हे म्हणाले असते, तुम्हारे पास क्या है? हमारे पास गाड़ियां है, हमारे पास मंत्री है, हमारे पास गवर्नमेंट है, सत्ता है हमारे पास, पार्टी है हमारे पास, चिन्ह हमारे पास, तुम्हारे पास क्या है? तर शशी कपूर म्हणाले असते, हमारे पास शरद पवार है. उपासात्मक टीका करताना उपासात्मक तुम्ही जी आता टीका केली त्या टीकेला धरून प्रश्न आहे की आता जी तुम्ही म्हटला की मेरे पास शरद पवार आहे, तर त्यावेळेस तुम्ही बाहेर पडला त्यावेळेस खऱ्या अर्थानं साथ देण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला होता असं सातत्याने व्हिडिओ सोशल मीडियामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस केलं. गंमत जे आहे तेवढ्या पुरतीच घ्या ना. त्या सिनेमामध्ये जे झालं होतं तर आता तुम्ही रोहित पवार म्हणता की तुम्ही सगळं घेतलं पण आमच्याकडे शरद पवार साहेब आहे. तर त्यावेळेस त्या सिनेमातला एक तो सीन होता आणि शशी कपूर म्हणतो की मेरे पास माँ है, तसं हे म्हणतात की मेरे पास शरद पवार आहे आणि इनके पास पाटील नाशिकमध्ये ते म्हणतात मंडल आयोगाला चॅलेंज करणार नाही, पण जर भुजबळांनी अध्यादेशाविरोधात भूमिका घेतली तर मात्र मंडळ आयोगाला चॅलेंज. तुझी हिंमत असेल ना, तू खरा पाटील असतील तर जरांगे तू मंडल आयोगाच्या विरुद्ध जे आहे संपवून दाखव मंडल आयोग. आणि एवढी तरी तुला अक्कल पाहिजे की तुला ओबीसी म्हणून आरक्षण पाहिजे आणि त्या ओबीसी आरक्षणाचा निर्माता हे मंडल आहे. मग तिकडे त्याला खलास करणार म्हणून सांगतो आणि मग इकडे कसं काय राहणार ओबीसी? एवढी सुद्धा अक्कल नाही त्या माणसाची. काय बोलायचं आहे? चाहिए बताइए तो मराठा रिजर्वेशन को लेके अलग से कैबिनेट ली जा रही है जो 16-17 तारीख को 15-16 तारीख को मेरे ख्याल से जो है विधानसभा का अधिवेशन होगा और उसमें मैं जो मेरे पास जो मालूमात है उसके हिसाब से जो मराठा समाज को अलग से आरक्षण देने की जो है कोशिश फिर से हो रही है. अलग से कानून बनाया जा रहा है और हम तो पहले से बोल रहे हैं कि भाई उनको अलग से आरक्षण दे दो मराठा समाज को, मगर बैकडोर एंट्री से जो है ओबीसी को उसमें मत घुसाओ. हमारा यही कहना है. पाटील म्हणताय की भुजबळ जे आहे ते मजबूर आहे आणि नाभिकांची माफी ते मागत नाही. चला मी उत्तर दिलं ना तुम्हाला. मराठी समजलं, आपण मराठी आहे ना, मग मराठी सांगितलं ना मी सगळं नाभिकांनी काय झालं. मग आता परत जरांगे पाटलांनी त्याला विचार ना, त्याला विचारते पत्रकवा. बाबासाहेब यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. अजित पवार गटात अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता आहे. कसं पाहता? मला त्याची काही माहिती नाही. वर्तमानपत्रात रोहित पवार जी मेरे पास शरद पवार जी का नाम है उसके बारे में क्या कहना चाहेंगे? अब जो मराठी में बोलता अरे थोडे नाशिक आणि काय जरांगे लावले का? लोकसभेसाठीचा प्रश्न आहे की रोहित पवार ने जिस तरह से कहा अरे त्यांना म्हणा राहा उभे, कोणाला ज्या राहायचे त्यांना राहा उभे. आता लोकशाही आहे, त्याला काय करणार? काय कोण उभं राहणार आहे? शाहू छत्रपती कोल्हापूरचे त्यांची संघटना आहे तिथे असं आहे की ते कोल्हापुरात असतात, कोल्हापूरमध्ये ते त्यांची गादी आहे, तिकडे ते उभे राहतील ना. नाशिकला कशाला येतील गादी सोडून?